शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचा अद्याप माझा निर्णय नाही। मतदारसंघात लोकांशी चर्चा करून निर्णय घेणार। ओमराजे निंबाळकरांची भूमिका। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंबद्दल काहीही बोललो नाही। ओमराजेंची प्रतिक्रिया। ओमराजेंचं तळ्यात मळ्यात असल्यानं ऑपरेशन टायगर धोक्यात। ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी 6 खासदार फुटणं आवश्यक। ओमराजेंनी नकार दिल्यास ऑपरेशन यशस्वी होणार नाही। 5 खासदारांची धाकधूक वाढली। उद्धव ठाकरेंचं मन मोठं, परत येऊ इच्छिणाऱ्यांनी यावं। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। तर तळ्यात मळ्यात असो पण डुबायचं की नाही ते ओमराजेंवर आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। ओमराजे निंबाळकर उद्या गोवर्धनवाडीत शिवसैनिकांशी संवाद साधणार। पुढील राजकीय भूमिकेबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता। ओमराजे काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। ठाकरेंच्या शिवसेनेचं शिष्टमंडळ ओमराजे निंबाळकरांची भेट घेणार। पुण्यात आज मध्यरात्री शिष्टमंडळ निकाल दुर्दैवी म्हणत ओमराजे निंबाळकरांवर हायकोर्टात दाद मागणार। कलियोग आहे। ओमराजेंची निकालावर प्रतिक्रिया। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता। पुराव्यांअभावी पद्मसिंह पाटलांसह सर्व 9 आरोपी निर्दोष मुक्त। माफीचा साक्षीदार खोटं बोलत असल्यास खटला दाखल करता येईल। कोर्टाचं निरीक्षण। फुटलेला 6 खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे दौरा करणार। 27, 28 आणि 29 जून रोजी ठाकरेंचा दौरा असणार। सोडून गेले त्यांचा विचार करू नका, पुन्हा जोमानं काम करा, उद्धव ठाकरेंचे आदेश। आता कोणताही गट उरला नाही, शिवसेना एकच। कोल्हापुरातील सभेत अमित शहांचं वक्तव्य। शहांकडून शिंदेंची शिवसेना अध्यक्ष असा उल्लेख। शिंदेंनी शहांच्या वक्तव्यावर हात जोडले। खरी शिवसेना कोणाचं हे जगाला माहिती। चोराला पुन्हा मुख्यमंत्री बनवायचं, त्यासाठी सगळं सुरू। अमित शहांच्या वक्तव्यावरून आदित्य ठाकरेंचा निशाणा। आत्ताची फोडाफोडी म्हणजे अमित शहांची 2029च्या पंतप्रधान पदाची तयारी। खासदार फुटीवर राज ठाकरेंचं मोठं विधान। वर्षभरात काही होऊ शकतं, खासदार भाजपात का गेले नाहीत, राज ठाकरेंचा सवाल। परभणीत पुळे समुद्रात संभाजीनगरचे 5 तरुण बुडाले। समुद्र खवळलेला असल्यानं बचाव कार्य थांबवलं। उद्या पुन्हा कोस्ट गार्ड आणि पोलिसांकडून सर्च ऑपरेशन राबवलं जाणार। देशभरात उद्या नीटची पुनर्परीक्षा होणार। परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीचा वॉच असणार। खबरदारी म्हणून परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी। तर मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून उद्याचे मेगा ब्लॉक रद्द। पंढरपूर आषाढी वारीसाठी एसटी महामंडळ सज्ज। 5,500 विशेष बसेस धावणार। गावातील वारकऱ्यांसाठी थेट बसची सोय। मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। राज्यातील अनेक भागांमध्ये पाणी टंचाईच्या झळा। नाशिकच्या चांदवड आणि इगतपुरीमध्ये भीषण पाणी टंचाई, तर बुलढाण्याच्या फतेपूरमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती। अमरावतीच्या वलगाव रोडवर तरुणावर जीवघेणा हल्ला। पैशाच्या वादातून हल्ला झाल्याचा संशय। हल्ल्यानंतर फायरिंग झाल्यानं परिसरात खळबळ। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। इराणकडून पुन्हा एकदा होर्मुझची सामुद्रधुनी बंद। इस्रायलनं लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणचा निर्णय। इराणी मीडियाची माहिती। अफगाणिस्तान विरुद्धच्या 3ऱ्या वनडेत 9 गडी राखून भारताचा विजय। यशस्वी जयस्वालचं शतक, तर रोहितच्या 79 धावा। भारतानं 3-0 मालिका जिंकली।